16 जूनला महिलांच्या विधेयक नारी शक्ती वंदन विधेयक याला नाव देण्यात आलेलं आहे, नारीला वंदन करण्याच्या। पण या विधेयकाला पास करण्यामध्ये म्हणजे अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांनी 3 कंडिशन्स टाकली आहे। जनगणना, परिसीमन आणि राज्यांचे ठराव। हे खूप अवघड वाटते आणि हे लवकर व्हावं याच्यासाठी आम्ही महिला सगळे जमा होऊन सरकारला आम्ही विनंती करणार आहे की हे सगळे जे एक्सरसाइजेस आहे, जे तुम्ही कंडिशन्स लावले आहे, ते 2029च्या इलेक्शन्समध्ये महिलांना आरक्षण मिळाला पाहिजे आणि आमचे 33% खासदार आणि आमदार या देशामध्ये आम्हाला महिला दिसले पाहिजे, ही आमची मागणी आहे। याच्यासोबत डिलिमिटेशन कमिशन बनवावा लवकर डिलिमिटेशनसाठी, आणि राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा आरक्षण देण्यात यावं असे ठराव आम्ही त्या दिवशी पास करणार आहोत।